एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर मी पण मजेत आणि मजेतच असायला हवं. तर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार म्हटलं तर संडेची सुट्टी असते आणि शनिवार म्हटलं तर आमचा हा एक आळशी डे असतो, जेणेकरून म्हणजे त्या दिवशी आमची सगळी कामं डिले होतात. तर आज तसंच झालं आहे काय माझ्याकडून. तर तर माझ्याकडून आज तसंच काही झालेलं आहे. तर सकाळी 8ला उठली. 8ला उठल्यानंतर आद्विकची शाळा 9 वाजता असते. तर मी त्याला रेडी केलं 8ला उठून आणि मग डेली जे काय असतं नाश्ता, अंघोळ, देवपूजा, झाडूपूजा हे सगळे कामं झालेत माझी ऑलमोस्ट. तर अजून बरीच कामं पेंडिंग आहेत. तर आज म्हटलं तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी. तर ती एक रेसिपी मी शेअर करणार आहे जी खूप हेल्दी आहे सगळ्यांसाठी, मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांसाठी हेल्दी आहे. तर ती नक्की बघा. आणि मेन म्हणजे हिवाळ्यामध्ये ती बनवली तर त्याचा जास्त फायदा असतो. तर मी ती काय आहे ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, पुढे बघा नक्की. तर चला, तर मग माझ्या कामांचं लवकर कामं आवडते आणि तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. तर सगळ्यात आधी आम्ही इथं आद्विकला रिसीव करायला गेलो होतो. त्याची शाळा 9 ते 11 असते आणि रेग्युलर असते 9 ते 12. तर आम्ही असं त्याला ड्रॉप करायला गेलो होतो 11 वाजता. तर सॅटर्डे असल्यामुळे सँडीसुद्धा माझ्यासोबत होता. तर आम्ही दोघं त्याला रिसीव करायला गेलो. तो रेग्युलर मी जाते तेव्हा इतका खुश नसतो, पण जेव्हा सँडी आणि मी जातो ना, मेन म्हणजे पप्पाला बघून तो इतका खुश होतो ड्रॉप केल्यानंतर. बघा आता त्याची रिॲक्शन असे काही असेल. खूप खुश होतो तो. त्याचा फ्रेंड पण आहे, तो पण छान एन्जॉय करतो आमच्यासोबत. तर बघू शकता त्याची रिॲक्शन कशी आहे. खूप खुश होतो. तर त्यांना रिसीव करून पेट्रोल टाकायला गेलो. तिथं पेट्रोल भरलं आणि मग दोघांची अशी काही मस्ती चालू होती पेट्रोल पंपावरती. पेट्रोल भरलं, मंदिरला गेली. तिथं वाटेतच लागतं मंदिर, तिथं गेलो. घरी येऊन फ्रेश होऊन असं काही लंच एन्जॉय केला. लंचमध्ये भाकरी भाजी वरण भात होतं. टी व्ही बघत मस्त एन्जॉय केला. संडेला मी फक्त टी व्ही लावतो. बाळासाठी आम्ही जास्त टी व्ही नाही बघत, पण सॅटर्डे संडे एन्जॉय करतो. आणि लंच झाल्यानंतर म्हटलं चला शतपावली करून येऊ. तर 100 मीटरवरतीच, आमच्या घरापासून 100 मीटरवरतीच 2 मंदिर लागतात. तिथं आम्ही गेलो होतो. एक महादेवाचं मंदिर आहे आणि दुसरं अंबे मातेचं मंदिर आहे. तिथं गेलो होतो आम्ही. आद्विकला पण थोडंसं फिरायला होतं, उन्हात पण होतं आणि दर्शन पण होतं. अशा 3 गोष्टी सगळ्या एकत्रच होतात, म्हणून आम्ही त्या मंदिरमध्ये जातो आणि मस्त तिथं एन्जॉय करतो. तर महादेवाच्या मंदिरमध्ये आम्हाला काल जाता आलं नाही, कारण तिथं 5-6 कुत्री बसली होती आणि ती इतकी भुंकत होती, ते बघून आम्ही गेलोच नाही. नंतर त्याच्याच ऑपोजिट साईडला एकाच रोडच्या म्हणजे बाजूलाच हे अंबे मातेचं मंदिर आहे. तिथं गेलो होतो. तिथं पण 2 कुत्री होती, पण ती ठीक होती, भुंकत नव्हती, पण अशी पाठीमागून येत होती. मला जाम भीती वाटत होती. पण ते दोघं पुढं गेले. म्हटलं चला आपण पण जाऊ. कुत्र्यांचं कसं आहे, आपण जर काचबरलो किंवा दचकलो तर ते आपल्या अंगावर येऊ शकतात. त्यामुळं कुठलीही कुत्रे असेल तर ते थोडंसं आपल्याकडे येत असतात. ते चावण्याच्या उद्देशाने येत नसतात. तर ते असंच त्यांना काहीतरी हवं असतं म्हणून येत असतील बहुतेक बिचारे खायसाठी. तर मी शांत राहिली, उभा राहिली आणि मग त्याने काही नाही केला. मग मी दर्शन घेतलं आणि थोडंसं आम्ही इथं बसलो, टाईम स्पेंड केला आणि आद्विक पण मस्त इथं खेळला. या मंदिरमध्येच अंबे मातेचं मंदिर आहे, सोबतच याला लागून एक हनुमानचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही तिथं की एक हनुमानचं वेगळं रूप आहे. इथं वडोदऱ्यामध्ये हनुमानचेच म्हणजे वेगवेगळ्या रूपात असलेले भरपूर सारे असे मंदिर आहेत. तर त्यापैकी हे एक असं रूप आहे, तुम्ही बघू शकता. इकडं देवाचं खूप म्हणजे देवाला खूप मानतात लोक. इकडे जास्त तुम्हाला वडोदऱ्यामध्ये किंवा गुजरातमध्ये जास्त मंदिरच बघितले जातात. तर इथं खूप छान असा सुविचार लिहिला होता, तो तुम्ही मराठीत मला ट्रान्सलेशन करून मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा काय लिहिले. खूप छान आहे हा सुविचार.
मला गुजराती समजतं, पण तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. तर असं काही आद्विक खेळत होता. खूप एन्जॉय केला त्याने काल. त्याचे पप्पा असला की तो खूप एन्जॉय करतो. त्यामुळं आम्ही त्याला दर सॅटर्डेला संडेला मंदिरमध्येच घेऊन येतो. थोडंसं त्याला खेळवतो. कुठले देव आहेत त्यांचे नाव वगैरे सांगतो. किंवा आम्ही गार्डनमध्ये सुद्धा जातो. तर असं काही हा खेळत होता. खूप एन्जॉय करतो तो जेव्हा त्याचे पप्पा असतात, मम्मी असते. मी एकटी असली तरी तो थोडासा असतो अपसेट, पण पप्पा असले तर जाम खुश असतो. पप्पाच बॉय आहे तो. त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. मस्त असं एक झोप काढली असं. आणि मग उठल्यानंतर बघा मी काय. हाय हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर आता दुपारचे 4 वाजलेत. मस्तपैकी एका मी झोप काढली. बाळाला पण झोपवलं होतं. म्हटलं मस्त झोपून घेऊ 1-2 तास. मस्त झोप झाली. आणि इथं चहा ठेवला आहे. आणि हा चहा झाला की लवकरच तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे, की नक्की बघा. चला तर मग बघू आपण. आणि इथं चहा रेडी आहे. तर चहाशिवाय असं फ्रेशनेस वाटत नाही. चहा लागतो झोपून उठला की. आणि त्याच्यासोबत बघा असं नमकीन आणि पार्ले जे आहे. पार्ले जे म्हटले की आपले लहानपणाचे आठवणी डोळ्यासमोर येतात. लहानपणी 5 रुपयाचे बिस्किट पुडे भेटायचे. खूप छान वाटायचं तेव्हा पार्लेजी खाताना. तर असं काही मी चहा एन्जॉय करत होती. आणि चहा पिला. थोडंसं फ्रेशनेस वाटलं. मस्त असं एनर्जी आल्यासारखं होतं चहा पिऊन झाल्यानंतर. तर हे सगळं बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी काय बनवणार आहे. तर हे आहेत ड्रायफ्रूटचे लाडू, जे की आपल्या शरीराला खूप हेल्दी आहे. तर चला मी तुम्हाला काय काय घेतलं मी आधी सांगते बघा. तर यामध्ये मी घेतले मखाना, खोबरं, खारीक, खजूर. हे काय असं मेजरमेंटनं घेतलं नाही. जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं. तर बाकीचे जे जिन्नस आहेत ते मी असं वाटीने अंदाजाने घेतलं होतं. तर इथं मी घेतलं आहे बदाम, इथं त्याच्यानंतर घेतले पिस्ता, काजू, त्याच्यानंतर घेतले चना आणि 2 प्रकारचे मनुके. आणि इथं सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स घेतलेत. आणि इथं इलायची घेतली. त्याच्यानंतर घेतले डिंक. आणि इथं घेतले अक्रोड. आणि इथं घरचं तूप आहे ते मी यूज केले. तर असं काही मेजरमेंटनं जिन्नस घेतले नाही आहेत. जेवढं आपल्याला लागतं तेवढं सगळं एकत्रित घ्यायचं. आणि मग ते सगळं असं तूप टाकून तुपामध्ये असं सगळे एक जिन्नस भाजून घ्यायचे. तर सगळ्यात आधी मी तूप टाकलं. आणि पहिल्यांदा मी मखाना ॲड केला, भाजून घेतला. मस्त असं मखाना खरपूस भाजून घेतला. हा मखाना आपल्या शरीरासाठी खूप खूप हेल्दी आहे. याच्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. आणि हा मखाना जास्त एनर्जेटिक फील करतो. आणि मेन म्हणजे हा डायबेटिक्स पेशंटला खूप छान म्हणजे यूज आहे. तर नक्की हा ॲड करा तुमच्या ह्या लाडवामध्ये. बाकी एखाद दुसरं स्किप केलं तरी चालेल, पण हे आणि चणेसुद्धा छान असं म्हणजे खाल्ल्यानंतर चणा जास्त म्हणजे भूक लागत नाही, एनर्जेटिक फील करतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर असे करत करत मी सगळे जिन्नस भाजून घेतले. बदाम जे की आपल्या शरीराला खूप महत्त्वाचे आहेत. अक्रोड हे हार्टसाठी खूप चांगलं आहे. बदाम हे ब्रेनसाठी आपल्या चांगलं आहे. त्याच्यानंतर इथं मी काही सीड्स भाजून घेतले. सीड्स असे खाताना कधी आपण खात नाही. सीड्स खाल्लं तर ड्रायफ्रूट्स खातो. तर सीड्ससुद्धा ह्याच्या लाडवामार्फत आपल्या पोटात जातात. त्याच्यानंतर असे सगळे करत करत मी सगळे जिन्नस एकत्र भाजून घेतले. आणि मस्त असं त्यांना थंड करायला ठेवलं थोडा वेळ. आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं सगळे जिन्नस मस्त भाजून झाल्यानंतर ते थंड केलं मी. थंड केल्यानंतर मस्त मिक्सरमधून ग्राइंड केलं. आणि मग त्यामध्ये इलायची टाकली. आणि थोडंसं गोड कमी लागत होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये गूळ वितळून टाकला. आणि गूळ थंड झाल्यानंतर हे सगळं एकजीव केलं, मस्त असं मिक्स केलं आणि त्याचे लाडू वळवले.
तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच बघत राहा माझे व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.